पुण्यातील कॅम्प परिसरात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. इतिहासातील शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा जपणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट पृथ्वीराज चौहान आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा उपस्थित मान्यवरांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राजाभाऊ साहेब एवढं प्रोग्राम अरेंज करतात इन सच डिफ़िकल्ट टाइम्स. बहुत अच्छा लगता है कि ये सब लोग इधर इकट्ठे हुए और नए नए लोगों से मुलाकात होती है. लाइक सर से भी पहले बार मुलाकात हुई. तो मेरा रिक्वेस्ट यही है कि सर किसी भी तरीके की मदद चाहिए होगी या कुछ भी होगा, जैसे सर ने कहा, हम उसके लिए तैयार हैं. और ऐसा ही प्रोग्राम आप ऑर्गेनाइज करते रहिएगा तो हम सब आप लोगों के साथ हैं. पिछले कई सालों से ये कार्यक्रम यहाँ हो रहा है और ये हमेशा मेरे पास आते हैं कि सर मुझे अपने प्रेमिसेस यूज़ करने दीजिए, और कई सालों से ये हो रहा है. मुझे भी अच्छा लगता है कि हम इस चीज़ की हम पृथ्वीराज जी की यादगार को आगे बढ़ा रहे हैं. उनके क्या क्या उद्देश्य थे, उन नागरिकों को क्या क्या फॉलो करना चाहिए, ये सब बढ़ावा देने के लिए इस टाइप के कार्यक्रम बहुत इम्पोर्टेंट होते हैं. चौहान को मैं कहूँगा कि हमेशा मैं आपके लिए अवेलेबल हूँ. थैंक यू सर. ये पहली बार ऐसे हुआ है 10 सालों में कि मैंने आके इधर बैठ के साफा बांधा है. ये आगे पहले कभी नहीं हुआ था, बट आई हैव एंजॉयड दिस. हर साल की तरह राजा भाव ने और सभी समाज के बंधुओं ने जो ये प्रोग्राम किया है, उसके लिए पहले तो उन सबको धन्यवाद देना चाहूँगा कि वो हर साल की तरह इस साल भी इतना अच्छे से पृथ्वीराज जी चौहान के जयंती पे यहाँ पे इकट्ठा करने, समाज को इकट्ठा करते हैं और प्रोग्राम करते हैं. उसके लिए उनको बहुत बहुत धन्यवाद और बधाई. समाज के बारे में तो काफ़ी कुछ बोलते हैं लोग, कभी इकट्ठा नहीं होता, हमेशा जो है अपने अपने स्वाभिमान और गुरूर में रहता है. लेकिन मेरी विनती है कि आने वाली महाराणा प्रताप जयंती के लिए समाज ने अपने अपने ईगो, अपना स्वाभिमान, अपना बड़प्पन जो भी है वो साइड में रखते हुए, और सभी समाज बंधुओं से गुजारिश करूंगा कि वो इस नेक कार्य में साथ में आए. एक बनो, नेक बनो. जयंती साजरी करत असताना पुण्यातील अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे गेल्या वर्षीचा कार्यक्रम यशस्वी झाला. आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये या ठिकाणी पायलट कुलदीप सर जिंदाल साहेब आलेले, त्यांनी फार सहकार्य केलं. साहेब, वी आर सो मच ग्रेटफुल अँड थँकफुल फॉर यू. आज आपण या ठिकाणी दुसऱ्यांदा वीर सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जयंती साजरी करत आहोत. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुरेश चव्हाण हे लाभलेले आहेत, ज्यांनी भारतीय खडय डिफेन्स अकॅडमी NDA आणि डेहराडून यांनी त्यांचं शैक्षणिक आर्मीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर सतत 25 केले. आणि आजच्या तारखेत त्यांची दोन्ही मुलं भारतीय सैन्यात मेजर म्हणून काम करत. असे हे एक कर्तृत्वान अधिकारी आपल्याला या ठिकाणी लाभले. आणि दुसरं ज्यांचं कृपा आशीर्वाद ज्या कुटुंबाचे, आणि योगायोगाने सोमनाथ सेठ, आपण 3 चव्हाण आज आपण इकडे एकत्र आलेलो आहोत की पृथ्वीराजांना अभिवादन करण्यासाठी. हा एक योगायोग. त्याचबरोबर सोनी कर्नल साहेबांवर होती आणि आर्मीमध्ये ते कर्नल क्यू म्हणून एका चांगल्या मोठ्या पदावर काम करत होते. त्यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी कायम लागतं. आपण सगळे पुणेकर नागरिक, क्षत्रिय राजपूत समाजासारखे, आपले यासीन खानकर सारखे, म्हणजे सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन आपण सम्राटांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. भविष्यात देखील आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळो, आणखी हा कार्यक्रम भविष्यात चांगला होत जाऊ. या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाज पुणे कॅम्प यांच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांनी केले. शौर्य, स्वाभिमान
आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या महान योद्ध्यांना मानाचा मुजरा. उपयोगी ज्या समाजामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, जेणेकरून राष्ट्रपुरुषांच्या जयंती असतील, राष्ट्रपुरुषांच्या पुण्यतिथी असतील किंवा समाजामध्ये देशाकरता धारातीर्थी पडणारे असे मोठे दिग्गज असे आपले ब्रिगेडियर असतात, असे सैनिक असतात की अशांना मानवंदना देण्याचं कार्य आणि अशांच्या नावाने कायम चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने उपक्रम करणारे असे आमचे राजाभाऊ आकाश चव्हाण आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार. मी या ठिकाणी राजाभाऊंच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय अशा दिग्गज जे सम्राट ज्या देशाकरता ते लढले, धर्माकरता लढले, अशांकरता आपल्याला एकत्र येण्याचा योग जो येतो ते आपल्या राजाभाऊ चव्हाणांच्या माध्यमातून येतो. राजाभाऊ चव्हाण हे कायम अतिशय आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करत असतात आणि अतिशय समाजा उपयोगी काम ते ह्या ठिकाणी करत असतात. असेच भविष्यामध्ये देखील त्यांनी त्यांच्या हाताने भविष्यामध्ये घडत राहो. या ठिकाणी मी एवढं सांगेल की येणाऱ्या काळामध्ये देखील आपण संघटित होणं खूप गरजेचं आहे. आपल्या छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला कधी असं सांगितलं नाही धर्माच्या बद्दल वाद करा, कायम ते पण सेक्युलर विचाराचे होते आणि त्यांनी समाजामध्ये एकजूट, एक रयतेचा राजा कसा असावा, एक रयतेचं राज्य कसं असावं असं छत्रपती महाराजांनी आपल्याला सांगून गेलेले. क्षत्रिय राजपूत समाज यांनी जो मिळून राजाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली एकमेकाच्या सल्ल्याने हा इतका म्हणजे जो महत्त्वाचा जो विषय आहे पृथ्वीराज चव्हाणांचा, आज खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या इतिहासाची त्यांनी ठेवलेल्या ज्या आपल्याला ज्या प्रेरणा दिलेल्या आहेत त्या जागवायची आणि त्यांच्या आचरणावर चालण्याची, त्यांचा वारसा चालवण्याची आज खरी गरज आहे. आज देशामध्ये आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी धर्मद्वेष, पेपर उघडला की कुठं महिलावर अत्याचार, बालिकेवर अत्याचार, सगळा अनागोंदी प्रकार आपल्याला पेपर उघडला आणि टी व्ही लावलं की हे बघायला मिळतं. हे खरं आहे का नाही? अशा परिस्थितीमध्ये जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा दिलेला आहे, मग पृथ्वीराज चव्हाण असतील, सम्राट पृथ्वीराजजी असतील, यांनी त्या काळात जो त्याग केलेला आहे, जो स्वाभिमान दाखवलेला आहे, खरं त्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आज वीर सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. मला वाटतं की पुढच्या वेळेला आपण असला कार्यक्रम भव्य प्रमाणात करावा आणि क्षत्रिय किराड समाजाच्या वतीनं अध्यक्ष या नात्याने जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. परंतु एवढ्या लहान उपस्थितीमध्ये असला भव्य कार्यक्रम करायला पाहिजेत, परंतु आजची उपस्थिती अत्यंत थोडी आहेत. ह्याच्यापेक्षा 10 पट, 15 पट, 25 पट उपस्थिती असायला पाहिजे. तर आपणही पुढच्या वेळेला राजाभाऊला मी विनंती करतो की हे याचं कसं ॲडव्हर्टाईजचा जमाना आहे, याचा तर पुढच्या वेळेला जे काय ॲडव्हर्टाईजचा खर्च असेल तो आमचा समाज करायला तयार आहे. तेव्हा मी सगळ्यांना असे विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे राजपूत समाज हा एक कार्यक्रम घ्यावा. आज वीर पृथ्वीराज चव्हाण यांच्या जन्मदिनी आपण या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय राजाभाऊ चव्हाण व त्यांच्या सर्व मित्रपरिवार व सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर मी सर्वप्रथम राजाभाऊंचा धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मागच्या वर्षी मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी होतो आणि आत्ता एक नगरसेवक म्हणून या ठिकाणी आहे, तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि राजाभाऊंनी एक मार्गदर्शक म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलं आहे आणि ते नेहमीच समाजोपयोगी जे काही उपक्रम असतात किंवा आपला इतिहासमध्ये जे काही शूरवीर होते त्यांचा इतिहास तरुण पिढीपुढे नेहमीच ते आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व या ठिकाणी जे त्यांच्याबरोबर जे काम करतात, मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि एवढे मोठे लोक एका व्यासपीठावर आणलं, खरोखर राजाभाऊच असं करू शकतात. आणि मी पुन्हा एकदा पूर्ण सकल मराठा समाज व राजाभाऊ चव्हाण मित्रपरिवार यांचा आभार मानतो. या गौरवशाली सोहळ्यास अजमेर वंशज राजासाहेब चौहान, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश चौहान, कर्नल प्रताप चौहान, पायलट कुलदीप जिंदाल, नगरसेवक साहिल केदारे, तुषार पाटील, ॲडव्होकेट प्रताप परदेशी, सोमनाथ किराड, यज्ञदत्त हजारे, सुरेश राजगे, किशोर राजपूत,
मनीष सारुंके, सुदेश काची, विजय पुरोहित यांच्यासह सकल मराठा समाज बांधव, राजस्थानी समाज व क्षत्रिय राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर सम्राट पृथ्वीराज चौहान साहब की जो पुण्य जयंती है, इस जयंती के अवसर पर मैं उनको तहे दिल से नमन करता हूँ. उनका जन्म आज के दिन 1166 पे हुआ था और उनको बहुत कम उम्र में ही उनको राजा जी बनाया गया था और उनके ऊपर बहुत कम उम्र में जिम्मेवारी आई थी. बट उन्होंने जो उनके 26 साल के काल में इस पृथ्वी पर 26 साल के काल में ही जो पराक्रम किया है वो बहुत बढ़िया और अविस्मरणीय है. उनके लिए जैसे शिवाजी महाराज भी 52 इयर्स तक ही थे हमारे इसमें पृथ्वी पर, और उन्होंने जो पराक्रम किया है वो किसी से तुलना नहीं कर सकते. तो ऐसे वीर पुरुष उतने कम समय में इतना बड़ा पराक्रम करते हैं अपने समाज के लिए, अपने राज्य के लिए, तो वो कैसे पॉसिबल है. हमारे यहाँ आजकल इतने दरअसल कम्युनिकेशन की फैसिलिटीज़ हो गई, और उस ज़माने में इतने जो कि हवाई जहाज़ नहीं थे, कुछ नहीं थे, ट्रेन नहीं थे, घोड़े के ऊपर चल के पूरे समाज को इकट्ठा करना और उनको लीड करना, उनको आगे बढ़ाना, ऐसे महापुरुष हमारे इसमें या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. 12व्या शतकातील हा हिंदू राजा ज्यांनी दिल्ली आणि अजमेर या दोन्ही शहरांवरती अधिराज्य केलं, आणि आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की एक है तो नेक है. तर आणि ब्रिगेडियर साहेबांनी सांगितले आपले जे बॉर्डर्स आहेत ते बॉर्डरला आपला धोका आहे, कारण शेजारी राष्ट्र आपले शत्रू राष्ट्र बनलेले आहेत. तर एक आहे तर नेक आहे, त्याच्यावर एक आहे तर सेफ राहू शकू आपण. सगळ्यांनी सगळं जात पंथ धर्म विसरून एक राहिलात, आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण ही जयंती साजरी करू, सकल मराठा समाजाने जो कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, मी सर्वांचा आणि उपस्थित सहकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पृथ्वीराज चौहान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी की जय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश चव्हाण, चेतन पैलवान, अण्णा गव्हाणे, राहुल जगताप, दशरथ महाडिक, राजेंद्र म्हस्के, निखिल टेकवडे आदींनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.